बघा आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये एक्झाम्पल पाहिली होती. आजही आपण एक्झाम्पल्स पाहणार आहे. कोणत्या टॉपिक पॉइंटवरती? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. क्वेश्चन आहे, फाइंड द कंडिशन दॅट द लाइन 4x plus 5y is equal to 0 coincides with one of the lines given by x square plus 2hxy plus by square is equal to 0. जर दिलेले इक्वेशन x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 असेल तर याचं ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला माहिती आहे काय आहे? bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. आता गिवन कोणती लाईन आहे बघा? 4x प्लस 5y इज इक्वल टू 0. याचा आपण स्लोप काढून घेऊया. स्लोप ऑफ लाईन 4x प्लस 5y इज इक्वल टू 0 इज, आता फॉर्म्युला काय आहे? मायनस a अपॉन b. काय येणार? मायनस 4 अपॉन 5. आता ही जी दिलेली लाईन आहे, गिवन लाईन कोइन्साइड्स विथ दी वन ऑफ लाईन रिप्रेझेंटेड बाय x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. कोइन्साइड जर होत असतील तर त्या दोन लाईनचा स्लोप कसा असणार आहे? इक्वल असणार आहे. म्हणजेच हा जो स्लोप आहे तो कशाचा असणार आहे? वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. Therefore, minus 4 upon 5 is one root of the equation x square plus 2hxy plus by square is equal to 0. मग आपण m ची व्हॅल्यू काय घेणार आहे? Therefore, m is equal to minus 4 upon 5. Put this value in this equation. बघा मग इक्वेशन काय होईल? b into minus 4 upon 5 bracket square plus 2h into bracket minus 4 upon 5 plus a is equal to 0. मग काय होणार आहे बघा? b into 16 upon 25 plus 2h into minus 4 काय होणार आहे? minus 8h divided by 5 plus a is equal to 0. बेस सेम करून घेऊया. या टर्मला कशाने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायला लागणार आहे? 5 नी. आणि या टर्मला कशाने मल्टिप्लाय अँड डिवाइड करायला लागणार आहे? 25 नी. मल्टिप्लाय अँड डिवाइड केल्यानंतर काय मिळणार आहे बघा आपल्याला? 16b मायनस सेम केल्यानंतर काय मिळणार आहे आपल्याला? 16b मायनस 40h प्लस 25a divided by 25 is equal to 0. 25 इकडे डिवाइडला, इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार आहे, परंतु 0 ला मल्टिप्लाय केल्यामुळे काय होणार आहे? 0. मग आपल्याला कंडिशन काय मिळणार आहे? 25a प्लस 16b मायनस 40h इज इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड कंडिशन. काय मिळाली बघा कंडिशन आपल्याला? 25a plus 16b minus 40h is equal to 0. सेकंड एक्झाम्पल आहे बघा. सेकंड एक्झाम्पल आहे, इफ वन ऑफ द लाईन गिव्हन बाय x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 इज परपेंडिक्युलर टू दी px plus qy is equal to 0, then show that ap square plus 2hpq plus bq square is equal to 0. सोल्युशन बघायचं आहे आता आपल्याला याचं. जर होमोजेनियस इक्वेशन x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 असेल तर ऑक्झिलरी इक्वेशन काय असतं? bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. सपोज आपल्याला आपण इक्वेशन 1 लिहूया याला. आता गिव्हन इक्वेशन कोणतं आहे? px प्लस qy इज इक्वल टू 0. त्याचा आपण स्लोप काढूया. स्लोप of line px plus qy is equal to 0 is, स्लोपचा फॉर्म्युला आहे मायनस a अपॉन b, म्हणजेच काय होणार? मायनस p अपॉन q. आता ही लाईन रिक्वायर्ड वन लाईनला कशी आहे? परपेंडिक्युलर. मग स्लोपचं प्रोडक्ट काय? तो -1. Therefore, one root of given
lines ax square plus 2hx are given. काय होणार बघा, याचा रेसिप्रोकल येणार आहे मायनस क्यू अपॉन पी, आणि त्याला जर आपण मल्टिप्लाय मायनसनी काय केलं तर काय होणार आहे क्यू अपॉन पी. 1 रूट काय होईल क्यू अपॉन पी. देअरफॉर m इज इक्वल टू q डिवाइडेड बाय p. Put m is equal to q upon p in equation 1. Therefore equation 1 becomes b into q upon p bracket square plus 2h q upon p plus a is equal to 0. Therefore क्या होना है b q square divided by p square plus 2h q divided by p plus a is equal to 0. तिन्ही टर्मचा बेस सेम करून घेऊया, म्हणजेच याला p ने मल्टिप्लाय डिवाइड करूया आणि याला p स्क्वेअर ने मल्टिप्लाय डिवाइड करूया. केल्यानंतर हे इक्वेशन काय मिळेल बघा आपल्याला, b q स्क्वेअर प्लस 2h p q प्लस ap स्क्वेअर डिवाइडेड बाय p स्क्वेअर इज इक्वल टू 0. पी स्क्वेअर इकडे डिवाइड आहे, इकडे केल्यानंतर मल्टिप्लाय होणार आहे, 0 ला मल्टिप्लाय केल्यामुळे याची व्हॅल्यू 0च होणार आहे. म्हणजेच आपल्याला इक्वेशन रिअरेंज केलं तर काय मिळेल, एपी स्क्वेअर प्लस 2h pq प्लस बी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा हेच इक्वेशन आपल्याला शो करायचं होतं, एपी स्क्वेअर प्लस 2h pq प्लस बी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बीपी स्क्वेअर बी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग अन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाइन y इज इक्वल टू 3. आता आपल्याला रिक्वायर्ड लाइन आहेत त्या कशा आहेत, पासिंग थ्रू द ओरिजिन अँड मेकिंग इक्विलॅटरल ट्रायंगल. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, तिन्ही अँगल्स कसे असतात सेम, आणि ते तिन्ही अँगल्स किती डिग्रीचे असतात 60 60 60 डिग्री. मग आता आपल्या ज्या दोन रिक्वायर्ड लाईन्स आहेत त्या पहिल्या रिक्वायर्ड लाईनचा इन्क्लिनेशन काय होणार आहे 60 डिग्री, आणि दुसऱ्या रिक्वायर्ड लाईनचा इन्क्लिनेशन 60 प्लस 60 किती होणार आहे 120 डिग्री. म्हणजेच बघा आपल्या पहिल्या लाईनचा इन्क्लिनेशन θ1 60 डिग्री, दुसऱ्या लाईनचा इन्क्लिनेशन θ2 काय होणार आहे 120 डिग्री. मग आपल्याला माहितीच आहे ह्या दोन लाईन्स पासिंग थ्रू दी ओरिजिन आहेत, मग त्यांचा स्लोप सपोज आपण θ1 काय घेतला 60 डिग्री, θ2 काय घेतला 120 डिग्री. m1 इज इक्वल टू tan θ1, m2 इज इक्वल टू tan θ2. थीटाची किंमत आहे θ1 ची 60 डिग्री, m2 tan 120 डिग्री. tan 60 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे √3 अँड tan 120 डिग्रीची व्हॅल्यू काय आहे m2 इज इक्वल टू -√3. आता आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन हवं आहे, त्यांच्या लाईन्स पासिंग थ्रू दी ओरिजिन आहे. Therefore, required line becomes y is equal to m1x and y is equal to m2x. आपण स्लोप काढून घेतलेला आहे m1 into m2, m1 m2 काय ना y is equal to √3x and y is equal to -√3x. मग हेच इक्वेशन काय होतील बघा √3x - y इज इक्वल टू 0 अँड √3x plus y is equal to 0. Therefore, the combined equation is √3x
minus y into root 3x plus y is equal to 0. a minus b into a plus b एक्सपान्शन कशाचा आहे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. काय येईल मग रूट 3x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. देअरफॉर काय होईल बघा इक्वेशन 3x स्क्वेअर minus y square is equal to 0, which is required combined equation of pair of lines. Next example आहे if slope of one of the lines given by x square plus 2hxy plus by square is equal to 0 is 4 times the other, then show that 16h square is equal to 25ab. बघा इक्वेशन काय दिले आपल्याला x स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग याचे स्लोप्स आपण कन्सिडर करूया m1 इंटू m2. देन बाय गिव्हन कंडिशन काय दिली आहे बघा 4 टाइम्स दी अदर. सपोज आपण m2 इज इक्वल टू काय येणार 4 टाइम्स m1. बाय रिक्वायर्ड फॉर्म्युला आपल्याला काय माहिती आहे m1 plus m2 is equal to minus 2h upon b and m1 into m2 is equal to a upon b. आता आपल्याला m2 ची व्हॅल्यू माहिती आहे काय आहे 4m1. पुट करूया m1 plus 4m1 is equal to minus 2h upon b and इथं सुद्धा m2 ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 4m1 m1 into 4m1 is equal to a upon b. m1 plus 4m1 काय होणार 5m1 is equal to minus 2h upon b and 4m1 square is equal to a upon b. बघा आता हे 5 इकडे मल्टिप्लाय आहे इकडे गेल्यानंतर डिवाइडला जाणार. काय होणार मग हा m1 is equal to minus 2h upon 5b and 4m1 square is equal to काय आहे a upon b. आता ही m1 ची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. काय होईल therefore 4 into minus 2h upon 5b bracket square is equal to a upon b. स्क्वेअरचं एक्सपान्शन केल्यानंतर काय होईल 4 इंटू 4h स्क्वेअर डिवायडेड बाय 25b स्क्वेअर इज इक्वल टू a upon b. 4 into 4 16h square divided by 25b square is equal to a upon b. 25b square इकडे डिवाइडला इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होणार आहे 16h square is equal to a upon b into 25b square. यातला एक b square मधल्या एका b ला निघून जाणार आहे. काय राहणार 16h square is equal to 25ab. बघा आपल्याला हेच दाखवायचं होतं 16h square is equal to 25ab. Next question is if one of the lines given by x square plus 2hxy plus by square is equal to 0 bisects an angle between coordinate axes, then show that a plus b bracket square is equal to 4h square. बघा कोऑर्डिनेट ऍक्सिस च्या मधला अँगल किती डिग्री असतो 90 डिग्री. बायसेक्ट्स मीन्स दोन सेम अँगल मध्ये काय करणार आहे एक्सप्लिसिट. मग 90 डिग्रीचा हाफ काय होतो 45 डिग्री. आपल्याला काय माहिती आहे स्ट्रेट लाईनचा अँगल इन बिटवीन काय असतो 0 to 180. मग लाईन्स आपल्या 4 क्वाड्रंट पैकी दोनच क्वाड्रंट मध्ये असू शकते एक तर फर्स्ट क्वाड्रंट किंवा सेकंड क्वाड्रंट. जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर इन्क्लिनेशन 45 डिग्री येणार आहे आणि जर सेकंड क्वाड्रंट मध्ये असेल तर इन्क्लिनेशन काय येणार आहे 90 प्लस 45 135 डिग्री. मग या दोन्हींचे स्लोप्स आपल्याला माहिती आहे tan 45 डिग्री 1 tan 135 डिग्री काय येणार आहे -1.
बघा मग इन्क्लिनेशन ऑफ दी रिक्वायर्ड लाईन काय होईल एम इज इक्वल टू +-1 कारण का 45 डिग्री असेल तर +1 -1 35 डिग्री असेल तर -1 असणार आहे. हा झाला स्लोप. आता आपल्याला x² + 2hxy + by² चं ऑक्झिलरी इक्वेशन काय माहिती आहे bm² + 2hm + a = 0. मग आपण रूट हे पुट करूया याच्या इक्वेशन मध्ये काय होईल मग b × +-1 ब्रॅकेट स्क्वेअर + 2h +-1 + a = 0 +-1 चा स्क्वेअर काय तो 1 काय होईल मग b +-2h + a = 0 +-2h राईटला गेल्यानंतर काय होणार -+2h लेफ्टला काय राहील मग a + b = -+2h दोन्ही साईडचे आपण स्क्वेअर करून घेऊया. लेफ्टला काय होणार a + b ब्रॅकेट स्क्वेअर = -+2h ब्रॅकेट स्क्वेअर -2h चा स्क्वेअर आहे तो 4h² + 2h चा स्क्वेअर काय तो 2h² म्हणजेच इक्वेशन काय मिळेल आपल्याला a + b ब्रॅकेट स्क्वेअर = 4h². बघा हेच शो करायचं होतं आपल्याला a + b ब्रॅकेट स्क्वेअर = 4h².